उत्सवतील रंगांचा आभालियात सजला, उत्सवतील रंगांचा आभालियात सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला। आदरणीय व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर, येथे उपस्थित असलेले माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण 15 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत। हा एक अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे, कारण या दिवशी आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून घेतो आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करतो। महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेक महान नेत्यांनी आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला। स्वातंत्र्यानंतरच्या या 78 वर्षाच्या प्रवासात आपल्या देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे। तंत्रज्ञान, विज्ञान, आरोग्य, शेती, शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपली प्रगती अविश्वसनीय आहे। परंतु या प्रगतीमुळे आपण आपली संस्कृती आणि परंपरा विसरलो नाही। देशातील विविधता आणि एकता हीच आपली ओळख आहे। हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख अशा विविध धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या देशाला महान बनवले आहे। परंतु आपल्या देशाला अजूनही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे। गरिबी, बेरोजगारी, अशिक्षितता, भ्रष्टाचार, महिला अत्याचार अशा अनेक समस्या आपल्या देशाला सतावत आहेत। या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत। आपल्या नेत्यांनी दिलेला संदेश आपल्याला आठवायला हवा। एकता हीच आपली शक्ती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।